प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे 3 ते 4 दिवस बाकी आहे। प्रचाराचा धडाका उडलेला आहे, रणधुमाळी माजलेली आहे, धुराळा उडलेला आहे। प्रत्येक पक्ष आपला पक्ष निवडून येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पक्ष असतील, दोन्ही गट असतील, हे सगळे मातब्बर पक्ष, प्रस्थापित पक्ष, धनदांडगे पक्ष प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहे। या तुलनेमध्ये आंबेडकरी पक्ष, आंबेडकरवादी पक्ष धनसंपत्तीमध्ये कमकुवत मानला जातो। परंतु असं जरी असलं तरी जनशक्ती मात्र या आंबेडकरी पक्षांच्याच मागे एकवटलेली आहे। हे ह्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रकर्षानं दिसून येत आहे। त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी ताकद एकवटल्याची दिसून येत आहे। आजवरच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये कधीही आंबेडकरी ताकद ही दिसून येत नव्हती। आंबेडकरी ताकदीला दुर्लक्षित करण्यात येत होतं। कुठेही आंबेडकरी स्वाभिमानी निळे झेंडे स्वाभिमानानं फडकताना दिसत नव्हते। परंतु ह्या निवडणुका त्याला अपवाद आहेत। या निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवरती, गल्ली वळामध्ये आज आंबेडकरी ताकद दिसून येत आहे, आंबेडकरी टक्का दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल, बहुजन समाज पक्ष असेल, या सगळ्यांना आंबेडकरी जनता प्रतिसाद देताना दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माग धनशक्ती नाही, परंतु जनशक्तीच्या बळावर वंचित बहुजन आघाडीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिका पिंजून काढलेली आहे। रिपब्लिकन सेनेचे मोजके उमेदवार आहेत रिंगणामध्ये, 2 ते 3च उमेदवार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेचे उभे आहे। परंतु रिपब्लिकन सेनेनं आपलं आव्हान, तगडं आव्हान उभं केलेलं आहे। बहुजन समाज पक्षानं सुद्धा यावेळेला निवडक उमेदवार उभे केलेले आहे। लढायच्या म्हणून लढत नाही, ते फक्त जागा लढवायच्यात म्हणून ते लढत नाहीये, तर जिंकायच्या या ईर्षेनं बहुजन समाज पक्षानं सुद्धा आपले उमेदवार निवडक ठिकाणी रिंगणात उतरवलेले आहे। आणि त्यामुळे कधीही नव्हे ती रिपब्लिकन निळ्या झेंड्याची ताकद कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये दिसून येत आहे। आणि प्रत्येक पक्षांना या आंबेडकरी शक्तीची दखल घ्यावीच लागत आहे। किंबहुना आंबेडकरी शक्तीशिवाय कल्याण डोंबिवली मधला कोणताही नगरसेवक निवडून येणं निव्वळ अशक्य आहे। आणि त्यामुळे हा जो रिपब्लिकन सेना आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, बहुजन समाज पक्ष आहे, यांनी जी आपली ताकद दाखवून लावलेली आहे, त्यांना या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये कितपत यश मिळते, आंबेडकरी जनता त्यांच्या पदरामध्ये किती दान टाकते, यशाचं दान टाकते, हे आपल्याला येत्या 15 जानेवारीच्या मतदानातून दिसून येणार आहे। 16 तारखेला त्याचे निकाल लागणार आहे। आंबेडकरी जनतेसाठी हे निकाल अतिशय महत्वाचे आहे, दूरगामी परिणाम करणारे आहेत। ह्या निवडणुका आंबेडकरी समाजाचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधलं अस्तित्व दाखवून देणार आहे। पुढच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हाच आंबेडकरी समाज प्रस्थापितांसमोर तगडं आव्हान उभं केल्याशिवाय राहणार नाही, हे या निवडणुकीच्या निकालातून आपल्याला सिद्ध करता येईल। बघूया आंबेडकरी जनता किती एकवटली। जरी ती आज रस्त्यावरती एकवटल्याची दिसून येत असलं तरी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला या आंबेडकरी समाजाची ताकद मतदानाच्या पेटीमध्ये किती बंदिस्त होते हे आपल्याला 16 तारखेच्या निकालातून दिसून येणार आहे। तोपर्यंत जय भीम।
प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.